memory directly through this DMA controller for high speed data transfer. त्याच्यामुळे तो CPU कडे जात नाही किंवा CPU ला IO device कनेक्ट करायची आवश्यकता नाहीये. Only to the DMA controller the DMA request will be sent. DMA controller काय करेल? It will send DMA acknowledge signal. Acknowledge याचा अर्थ काय की it is knowing that that particular IO device has put the request and it will get the service. So it will send the acknowledge signal to the IO device. So it will be ready in a position for the data transfer. Okay. So in this way, these 4 important blocks are showing how the DMA transfer is taking place in a computer system, and for that what the interconnections are required. Okay, काय काय असतील इथे 4 ब्लॉक्स. इकडे वरती अप्पर कॉर्नरला आहे CPU, त्याच्यानंतर खाली आहे DMA कंट्रोलर, then to the right side random access memory, main memory, and below that the IO device which wants to communicate. तर हे सगळं हार्डवेअरचे कनेक्शन झाले हे. ओके, सॉफ्टवेअरनी सुद्धा आपण ह्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या मॅनेज करू शकतो. पण वन्स दिस हार्डवेअर इज कनेक्टेड, अगेन नो एनी सॉफ्टवेअर, नो एनी इन्स्ट्रक्शन्स आर रिक्वायर्ड. कारण इन्स्ट्रक्शन सॉफ्टवेअर असलं की परत CPU विल हॅव टू टेक द पार्ट इन दॅट. आता इथं आपण काय करणार आहोत, CPU ला बायपास केलेलं आहे अँड द हाय स्पीड डेटा ट्रान्सफर इज टेकिंग प्लेस बिटवीन द मेन मेमरी अँड द IO डिव्हाइस डायरेक्टली थ्रू द DMA controller. So no any software instructions are needed here. Only these hardware connections has to be properly there. Okay. मग हा DMA ट्रान्सफर कसा चालू होतो? पहिल्यांदा फ्लो कसा आहे बघा, इथे मी इथे रेड मार्करनी दाखवत जातीये. सुरुवातीला IO डिव्हाइस विल पुट द DMA रिक्वेस्ट. ओके, DMA कंट्रोलरला DMA रिक्वेस्ट पाठवली जाते. मग DMA कंट्रोलर काय करतो? It will send the acknowledge signal to the IO device. Okay, it will send the acknowledge signal to the IO device. त्याच्यानंतर काय होईल? DMA controller will put the bus request to the CPU. पहिल्यांदा लक्षात घ्या फ्लो कसा आहे. पहिल्यांदा IO device DMA controllerला रिक्वेस्ट पाठवतो. ओके, त्याच्यानंतर DMA controller will put the bus request to the CPU. Bus request will be put to the CPU. Okay. CPU नंतर काय करेल? Bus grant की it is ready to relinquish. That means temporarily give the address and data buses to the DMA controller. त्याच्यामुळे हा bus grant signal जो आहे तो इथं DMA controllerला येईल. ओके, आणि त्याच्यानंतर DMA controller will send the acknowledge signal to the IO device. It should be ready for data transfer. Okay. Next what will happen? Random access memory आणि CPU हे दोन्ही एकमेकांना ऑलरेडी इंटरकनेक्टेड असतातच. कारण प्रत्येक वेळेला DMA च्या थ्रू हा डेटा ट्रान्सफर होत नसतो. त्याच्यामुळे देअर इंटरकनेक्शन इज ॲज टू बी देअर. पण हे यातलं आता सध्या कुठलंही एक्झिक्यूट होत नाही जेव्हा DMA ट्रान्सफर होत असतो त्यावेळेला. DMA सोडून जेव्हा अदर ट्रान्सफर होत असतात, प्रोग्राम IO असेल किंवा तिसरी जी मेथड आहे इंटरप्ट मेथड, तर त्या केसमध्ये अदर डेटा ट्रान्सफर विल बी टेकिंग प्लेस. आता इथं यातलं काहीही होत नाही. जेव्हा इथं बस ग्रांट सिग्नल येतो त्यावेळेला द ऍड्रेस बस अँड द डेटा बस, ओके, these are given by the CPU to the DMA controller. Address bus आणि data bus हे दोन्ही DMA कंट्रोलरला टेम्पररीली दिल्या जातात. मग एकदा ह्या दोन्ही बसेस मिळाल्यानंतर DMA कंट्रोलर काय करेल? ऍड्रेस बस डेटा बस हे CPU च्या थ्रू इथं कनेक्ट केलेले होते. आता हे डायरेक्टली DMA कंट्रोलरला मिळालेले आहेत. DMA कंट्रोलर will have this address and data bus connected here also. हे बघा इथे ऍड्रेस इथं दिलेला आहे. हे ऍड्रेस डेटा बस जिथं कनेक्ट केलेला आहे त्याच्या थ्रू काय होईल? फ्रॉम द मेमरी टू द IO डिव्हाइस, फ्रॉम द मेमरी टू द IO डिव्हाइस
डायरेक्टली हा डेटा ट्रान्सफर इथं होतो. टू अँड फ्रो म्हणजे काय असेल तो रीड करायचा असेल डेटा मेमरी मधनं आणि तो प्रिंटरला द्यायचा आहे सपोज. ओके. और स्कॅनर असेल इनपुट डिव्हाइस तर तुम्हाला तो सगळा डेटा द्यायचा आहे, मेमरी मध्ये स्टोअर करायचा आहे. सो टू अँड फ्रो कुठेही असेल तो डेटा ट्रान्सफर डझंट मॅटर, पण डायरेक्टली मेमरी आणि आयओ डिव्हाइस हे कनेक्ट होतात, कम्युनिकेट करतात. अँड थ्रू दिस डीएमए कंट्रोलर ज्या दोन्ही बसेस त्याला मिळालेले असतात, ऍड्रेस कुठून ते कुठपर्यंत किती वर्ड्स हे सगळं त्याच्यामध्ये डीएमए कंट्रोलर मध्ये हे त्याचं सगळं बघितलं जातं. So that data transfer is taking place. Okay, all of you are getting this. So in this way DMA transfer takes place in the computer system. Okay, अशा पद्धतीने DMA ट्रान्सफर हा कंडक्ट केला जात असतो for high speed data transfer. So this was the last bit from this last chapter, input output organization. Okay, so here our syllabus gets completed. Okay, from next lecture you do one thing. If you want the chapter wise revision, you read the chapter, I will ask you the questions on that, and if any queries I will solve it. Okay, and if possible from Monday, that is in the next week, chapter wise MCQs you have to solve because the online exam will be there. So for that purpose you want the MCQs practice also. So chapter wise MCQs also I will share you with the link, and those also we will discuss. Yes. Up to tomorrow I will be sending 5th and 6th chapter notes. I will be sending so that you can write the assignment also 5th and 6th. Okay, so any query regarding this DMA transfer? DMA transfer बद्दल काही query आहे का कुणाला? No? Okay. Yes. Okay, no any problem. Okay, shall I end the meeting then? I have another meeting today. Okay. I will end the meeting today now. Okay.